morning, everyone. Good morning to all of you. I welcome all of you in our statewide online lesson standard 8. मित्रांनो, आपण 8वीचे विद्यार्थी आणि शिक्षक आता शाळेत जात आहोत. शाळेत आपला व्यवस्थित अभ्यास सुरू आहे आणि ऑनलाइन लेसन सुद्धा तुम्ही व्यवस्थित अटेंड करत आहात. So today we are going to learn one nice poem of standard 8 English 3.3 Truth. Before that, friends, let's have a look on today's nice thought. Welcome all and my dear students in our today's online class. Myself, Deepta Devidas Chothwe, Barvenagar Municipal School number 6, Ghatkopar West. Students, today we are going to learn our new poem, Truth. Now, let's have a look on today's nice thought. This is our thought of day. Kind words can be short and easy to speak, but their echoes are truly endless. मदर तेरेसा. मदर तेरेसा या एक महान समाजसेविका होत्या. त्यांनी दीन दुबळ्यांची, वंचितांची खूप सेवा केली. त्यांचा हा एक सुंदर विचार आपण इथे समजून घेत आहोत. Kind words can be short and easy to speak. Friends, words have very important in our life. The kind and gentle word which we use while speaking, they leave a huge impact on us. Words are very important. They have a lot of power. शब्दांना फार मोठी किंमत, शब्दांना फार मोठं मूल्य असतं. आपण शब्द कशा प्रकारे वापरतो यावर आपल्याला आयुष्यात कशा प्रकारे त्याचे रिटर्न्स मिळतील हे ठरत असतं. जर आपण प्रेमळ, कोणाला तरी आनंद देणारे, कोणाला तरी मनाला उभारी देणारे शब्द वापरले तर त्याचं प्रतिबिंब, त्याचे पडसाद आपल्याला एंडलेस म्हणजे अगदी दीर्घकाळ पर्यंत मिळत राहतात. बघा, कधीही आपण चांगल्या शब्दांनी कोणाला आनंद दिला, कोणाचं बळ वाढवलं तर त्यांना खूप आनंद होतो आणि आपल्यालाही त्याचे इकोज याचा अर्थ पडसाद, त्याचं प्रतिबिंब आपल्याला मिळत असतं. गुड अँड पोलाइट वर्ड्स आर ऑलवेज स्प्रेड joy, positive energy and sympathy to others. So, in return, we also get love and respect from others. मदर तेरेसांनी हे फार छान सांगितलंय की प्रेमळ शब्द बोलायला खूप सोपे, खूप छोटे असू शकतात, पण त्याचे होणारे परिणाम आपल्या आणि इतरांच्या आयुष्यावर हे फार मोठे असतात. So friends, always use kind words, polite words, positive words while you are speaking. Use your words very carefully. And our today's poem is also based on this good thought. In this poem, we are going to learn the importance of words. शब्द आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचे असतात याच्यावर आधारित ही फार सुंदर कविता आपण शिकत आहोत. ट्रूथ. See friends, this is our poem. We have 3 stanzas in our poem. Now I am reading this poem. Truth. Sticks and stones may break my bones, but words can also hurt me. Stones and sticks break only skin, while words are ghosts that haunt me. Slant and curved the fall words to pierce and stick inside me. Bats and bricks may ache through bones, but words can mortify me.
pain from words has left its scar on mind and heart that's tender. Cuts and bruises now have healed. It's words that I remember. It's words that I remember. बॅरी वेड यांनी लिहिलेली ही फार सुंदर कविता आता आपण समजून घेऊया. Yes, we are going to listen this poem very attentively. जेव्हा आपण फार लक्षपूर्वक कविता ऐकतो तेव्हा त्यातील नवीन शब्द, त्यांचे प्रोनाउन्सिएशन हे आपल्या लक्षात येतात. नवीन शब्दांचे अर्थ, लर्न्स न्यू वर्ड अँड एनरिचेस व्होकॅब्युलरी थ्रू रीडिंग. वाचन करताना आपली शब्द संपत्ती ही समृद्ध होत जाते. नवनवीन शब्दांचे अर्थ आपण समजून घेऊन त्याचा आपल्या लिहिण्यामध्ये, बोलण्यामध्ये वापर करू शकतो. आणि जे काही आपण शिकत आहोत त्याबद्दल आपलं स्वतःचं मत काय आहे, व्हॉट इज आवर ओन ओपिनियन, हे आपल्याला मांडता येतं. तर या सुंदर कवितेतून आपण या अध्ययन निष्पत्ती साध्य करणार आहोत. सो फ्रेंड, लेट्स स्टार्ट चिट चॅट ऑफ दिस पोएम. आता तुम्हाला मला या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. आपण डिस्कस करायचंय कवितेच्या आधी की शब्दांचं काय महत्व असतं आपल्या आयुष्यामध्ये आणि ते आपण कसे वापरायला हवे. बिकॉज वर्ड्स हॅव अ लॉट ऑफ पॉवर अँड इट इज डिपेंड ऑन अस हाऊ वी आर युजिंग आवर वर्ड्स. सो फ्रेंड्स, what do you think? Do you speak the truth all the time? Teacher, can I Gayatri? Yes, Gayatri, please go ahead. Okay. Yes, most of the time I try to speak the truth, but at certain time I do. At certain time? I do. Okay, okay. So Gayatri is answering that most of the time she is speaking truth. But कधी-कधी आपण सत्य लपवतो पण. मग त्याची काय कारण असू शकतील? Why do we tell lies? Why do we tell lies? आपण का खोटं बोलतो, सत्य लपवतो? Yes, anybody? Okay. Most of the time what happened? Teacher, can I, Arush? Yes, yes, Arush, please. Teacher, sometimes we had to tell lie and sometimes we मुद्दाम आपण करतो. मुद्दाम करतो. बरं बरं. हा, कधी कधी आपण मुद्दाम पण करतो, पण बऱ्याचदा आरुष बऱ्याचदा काय होतं, भीतीपोटी, बिकॉज ऑफ fear of our parents, fear of our teachers, fear of our elder persons in our family, त्यांना घाबरून आपण खोटं बोलतो. कधी कधी we did many wrong things, चुकीच्या गोष्टी आपल्या हातून घडतात आणि we don't have that much courage to accept. तेवढी आपल्या भयापोटी आपल्याला तेवढं धाडस नसतं. मग आपण ते लपवण्यासाठी we tell lies. Most of the time because of fear. Now next, how can words hurt someone? काय वाटतं तुम्हाला? हर्ट म्हणजे इजा पोहोचवणे. शब्दांनी इजा पोहोचू शकते का? मॅडम, मी नेहा बोलू? येस नेहा. Words that we use hurt someone's emotions if they are not used carefully. We should always use our words carefully because of bad word, because of harsh word. Harsh म्हणजे कठीण, कठोर शब्द. त्याने आपण कोणाला तरी हर्ट करतो, इजा पोहोचवतो. We hurt others' emotion. So always use words very carefully.
Why should we take care of using proper words while speaking? मागच्याच प्रश्नाला कनेक्टेड याचा आन्सर आहे. Why should we be? Teacher, can I Arush? Yes, Arush. Words not used properly may hurt other person's sentiments, emotions. To Yes. avoid such a situation, we should take care of only using proper words while speaking. ओके ओके. सेंटिमेंट्स, इमोशन्स याचा अर्थ आपल्या भावभावना. जर आपण योग्य शब्द वापरले नाही, केअरलेसली आपण बोललो, तर इतरांच्या भावना दुखावल्या जातात. कोणाला अपमानास्पद वाटू शकतं, मन दुखावलं जातं, त्याचा त्रास होतो. म्हणून आपण कधीही जेव्हा बोलतो तेव्हा विचार केला पाहिजे. बोलून विचारात पडता कामा नये. So we must use always good words, polite words with others. How do we break relationship? What do you think? शब्दांनी रिलेशनशिप ब्रेक होऊ शकतात का? Teacher, can I, Gayatri? Yes, Gayatri, go ahead. We break relationship by using bad words to each other. Sometimes we also break it by telling lies, by hurting emotions and sentiments of our loved ones. Yes, yes, Gayatri, good. Because words have a lot of power. They can make relationship or they can break relationship. बघा, जर आपण चांगले शब्द वापरले, एकमेकांशी छान बोललो, तर अनेक नातेसंबंध निर्माण होतात. We can bring people together with the help of good words, with the help of positive words. But by telling lies, by using bad words, we can also break that relationship. आपले नातेसंबंध वाईट शब्दांमुळे, चुकीच्या शब्दांमुळे तुटू शकतात. बघा, याच अर्थाची आपल्याला फार सुंदर कविता हिंदीमध्ये सुद्धा आहे. आठवतीये का? सांगू शकाल? हिंदीत सुद्धा आपण अशी कविता छान सीख लीजिए. येस, व्हेरी गुड. जरा प्यार से बोलना सीख लीजिए, मीठी बोली के गुल रोपना सीख लीजिए. म्हणजे आपण जर प्रेमळ गोड शब्द जर पेरले तर त्याचे रिटर्न्स, त्याचे इकोज आपल्याला तसेच येतात. तेच आपल्याला परत मिळतं. म्हणून नेहमी प्यार से बोलना सीख लीजिए या कवितेमध्ये सुद्धा हेच शब्दांचं महत्व सांगितलेलं आहे की जेवढे आपले शब्द मधुर असतील तेवढे आपले संबंध टिकतील, तेवढा आपल्या व्यवहारामध्ये जास्त चांगलेपणा येईल आणि तो सगळीकडे पसरेल. सो ऑलवेज friends, always use good words. Always take care of what you are speaking. Very good answers from you. Yes. Now let's have a look on this. This is one of the part of chit chat session. Okay. In the first picture, so many happy children are there. So can you tell me any two things that make you very happy? की तुम्हाला खूप आनंद होतो या गोष्टी घडल्या तर? अशा कोणत्या गोष्टी आहेत बाळांनो ज्यांनी तुम्हाला खूप आनंद होतो? When we pass in a test. Okay. Second, Good. when teachers tell us we are going to picnic. ओके, पिकनिक म्हटल्यावर अगदी सगळ्यांनाच आपल्याला खूप आनंद होतो. येस, पिकनिक. Teacher, can I? Yes, yes. Our team win the match. हा, आपला संघ जिंकला, आपण मॅच जिंकलो की आपल्याला त्या स्पर्धेचा जिंकल्याचा आनंद होतो. येस. Sir, teacher, when I win the competition. Yes, yes, yes. बरं. Now in the second picture, see that girl is very upset. So what are the reason why we are getting upset? कधी कधी आपल्याला असं उदास वाटतं. Teacher, can I try the answer? Yes, yes. Yes, Gayatri, please try. She upset because of not selected in the match. Okay. Ma'am,
someone someone hurt her emotions. येस, कोणीतरी तिचा अपमान केला असेल, काही चुकीचे शब्द तिच्या कानावर पडले असतील, त्याच्यामुळे अपसेट होतो आपण. बरोबर. या जगात अनेक गोष्टी आहेत ज्याच्या आपल्याला आनंद देणाऱ्याही खूप गोष्टी आहेत आणि अपसेट करणाऱ्याही खूप गोष्टी आहेत. आणि बरं का, याचा बेस, याचं मूळ शब्द असतात. ओके, नाउ लेट्स गो अहेड. येस, ट्रुथ. नाउ this is the first stanza of our poem. Stick and stones may break my bones, but words can also hurt me. Stones and stick break only skin, while words are ghosts that haunt me. Bagha mitranno, most of the time we see people, they are fighting with sticks, stones. Sticks and stones may break my bones. Bones म्हणजे हाडं माझी. या ज्या वस्तू आहेत, काठ्या, दगड, यांनी काय होईल फार फार तर मला शरीराला बाहेरून दुखापत होईल. मे ब्रेक माय बोन्स, but words can also hurt me. शब्दांनी मला जास्त दुखापत होते. What is the meaning of hurt? That is cause, pain or injury. शब्द हे सुद्धा दुखापतीचं कारण असू शकतात. Poet says, if someone attack you with stick, stone, that only may break my bones, but the injury by words, that is very, very embarrassing, very, very insulting. Stones and sticks break only skin. पुन्हा हे तेच शब्द थोडे फिरवून आलेले. या दगडांनी, काठ्यांनी काय होईल? स्किन, आपली त्वचा. पण इथे कवीला असा अर्थ सांगायचा आहे की ही आपली फक्त फिजिकली, शारीरिक दुखापत आहे, जी शरीराला वरून होते, बाहेरून होते. ब्रेक ओनली स्किन, बट व्हॉट इज मोर डेंजरस? What is more painful? That are words. And see, in this last line of this stanza, the poet compare bad words, harsh word with the ghost. Ghost म्हणजे भूत. आपण अनेक भूतांच्या गोष्टी ऐकतो, ते असं पाठी येतं, कोणाला तरी पछाडतं, असा सिरियल्स मध्ये बघतो. तर शब्दांना भूतांची उपमा दिलेली आहे. असं का म्हटलेलं आहे? कारण बॅड वर्ड्स, हार्श वर्ड काय करतात? पिच्छा पुरवतात आपल्या विचारांना ते सोडून जात नाही. आपल्या मेंदूचा ते ताबा घेतात. दे ट्रबल अस अगेन अँड अगेन अँड अगेन. हॉन्ट, मागे मागे येतात आपल्या. They trouble us, they worry us again and again, in the night, in the day, they never set us free. They hurt our emotions, they disturb our mind. आपला झालेला अपमान, आपल्याला कोणाच्या तरी शब्दांनी झालेलं दुःख आपण लवकर विसरू शकत नाही. Like ghosts they haunt me. ते आपल्या पिच्छा करतात, आपल्याला झपाटून टाकतात. विसरणं शक्य होत नाही. या अर्थाने कवीने असा शब्द वापरलेला आहे, घोस्ट. शब्दांची तुलना केलेली आहे. आणि चुकीचे शब्द हे किती डेंजरस असू शकतात, हे आपल्या मनावर कसा आघात करू शकतात, हे आपल्याला आणखी अधोरेखित करून सांगण्यासाठी कवीने अशा पद्धतीने ती तुलना केलेली आहे. स्टोन्स अँड स्टिक्स ब्रेक ओनली स्किन, while words are ghosts that haunt me. आपल्या मागे मागे येतात ते. Yes, next stanza. Slant and curve that fall words folds to pierce and stick inside me. Bats and bricks may ache through bones, but words can mortify me. Friends, see the pictures on the screen.
Slant. What is the meaning of slant? That is lean or slope to one side. एक छोटी लाल रेषा तिथे दिसते बघा, एक तिरकस रेषा. स्लांट याचा अर्थ तिरकस. कर्व्ड, नागमोडी. The fall word sword. Now, in the second stanza, the poet compared the words with the sword. Sword म्हणजे तलवार. When someone is using displeasing word, harsh word, bitter word, कडवट शब्द, कठोर शब्द जेव्हा कोणाकडून वापरले जातात, it falls like sword. शब्द ते तलवारी सारखे आपल्या अंगावर कोसळतात, आपल्या अंगावर पडतात ते शब्द. तलवारीचं वर्णन करताना त्यांनी स्लांट अँड कर्व, तिरपी, नागमोडे से वक्राकार, तलवारी सारखे सपासप वार त्या शब्दांनी आपल्यावर होतात. दे डीपली हर्ट आवर इमोशन्स. पुन्हा एकदा कवी आपल्याला हे सांगू इच्छितोय की बॅड, ब्रिक्स, वोड या सगळ्या गोष्टी बाह्य, आपल्या शरीराला बाहेरच्या म्हणजे फिजिकली आपल्याला ते हर्ट करतात, बाह्य भागावर आपल्याला इजा पोहोचवतात. परंतु शब्दांचे वार, शब्दांचे ओरखडे हे आपल्या मनावर उठतात. टू पियर्स अँड स्टिक इनसाइड मी. व्हॉट इज द मीनिंग ऑफ पियर्स? स्टॅब और पंक्चर. ते आपल्याला मनाला अतिशय भेदून जातात, टोचतात. पियर्सचा अर्थ भेदून जाणे, टोचणे, मनाला बोचणी लागणे. दे स्टिक इनसाइड मी, in my mind, in my heart. That words stick, that bad words, that bitter words. I never forget that type of words. Bats and bricks may ache through bones. Okay, आता stones and stick यासारखाच एक दुसरा शब्द समूह कवीने वापरलेला आहे. बॅट्स अँड ब्रिक्स. बॅट, ब्रिकचा अर्थ विटा. मे एक थ्रू बोन, एक याचा अर्थ वेदना, दुखापत. यांनी काय होईल जेव्हा आपण बॅट, ब्रिक्स म्हणजे अशा या काही वस्तू ज्या फायटिंग करताना म्हणा किंवा ज्यांनी एकमेकांना आपण शरीराला त्रास देऊ शकतो, इजा पोचवू शकतो, अशा या सगळ्या गोष्टी, स्टिक्स, स्टोन्स, बॅट, ब्रिक्स, दे मेक थ्रू बोन्स. त्याने पण आपल्याला बाह्य प्रकारे इजा होईल. बट वर्ड्स कॅन मॉर्टिफाय. Words can mortify me, make one feel ashamed and embarrassed. चित्रामध्ये दिसतंय बघा आपल्याला त्या छोट्याशा चित्रात की शब्दांनी, वाईट शब्दांनी आपल्याला अपमान होईल अशा शब्दांनी आपली मान खाली जाते, आपल्या मनाला वाईट वाटतं, अशेम्ड, लाज वाटते आपल्याला, आपला पाण उतारा केल्यासारखं वाटतं. मॉर्टिफायचा अर्थ असा की पाण उतारा होणे, आपल्याला त्या गोष्टीसाठी लाज वाटणे, वाईट वाटणे. वर्ड्स कॅन मॉर्टिफाय मी. वाईट शब्द, चुकीचे शब्द हे आपला पाणउतारा करतात, आपल्या मनाला दुखापत करतात. आणि ही दुखापत आपल्याला फिजिकली जी इंजरी होते, आपल्याला शरीराला जी दुखापत होते त्याच्यापेक्षाही मोठी आहे, त्याच्यापेक्षाही न भरून निघणारी आहे. We feel insulted by such word. Many times we cannot stop our tears in such situations. तर शब्दांची ही ताकद, दुसऱ्यांना इजा पोहोचवण्याची, दुसऱ्यांना दुखापत करण्याची ही शब्दांची ताकद खूप मोठी आहे. म्हणून पुन्हा पुन्हा आपण असा बोध घ्यायचा या कवितेतून की ऑलवेज स्पीक गुड, ऑलवेज यूज युअर वर्ड्स केअरफुली. कारण शब्दांनी आपण रिलेशन बनवतो,
शब्दांनी आपण आपल्या आजूबाजूला आनंद पसरवतो, पण तेच शब्द दुःखालाही कारणीभूत ठरू शकतात. सो once again, see the meaning of these new words. Slant, slope to one side. Mortify, make one feel ashamed and embarrassed. Pierce, stab or puncture. The last stanza of our poem. Pain from words has left its scar on mind and heart that's tender. Cuts and bruises now have healed. It's words that I remember. It's words that I remember. Scar, mark left by a wound. In this picture, you can see one scar is there on the forehead. या छोट्या मुलाच्या कपाळावर एक जखमेची खूण आहे. आपल्याला दुखापत झाल्यानंतर जो व्रण राहतो, जी खूण राहते आपल्या शरीरावर, व्रण, खूण, त्याला स्कार असं म्हटलं जातं. मार्क लेफ्ट बाय अ वुंड. वुंड याचा अर्थ जखम. ऑन माइंड अँड हार्ट दॅट्स टेंडर. ही अतिशय सूक्ष्म नाजूक गोष्ट असते जी आपल्या मनावर ओरखडा उमटवून जाते, खूण ठेवून जाते. Cuts and bruises now have healed. It's word that I remember. The physical wounds have healed after some time. Healed चा अर्थ बरे होणे, क्युअर होणे. बरेचदा काय होतं, आपल्याला ज्या बाहेरच्या दुखापती होतात, कधी आपल्या कपाळाला, गुडघ्याला, शोल्डरला आपल्याला लागतं, तर या ज्या जखमा आहेत, कट्स अँड ब्रुसेस, या ज्या छोट्या छोट्या इंजुरीज आहेत, त्या हील होतात, बऱ्या होतात. काही कालावधीनंतर बरं वाटतं आपल्याला. बट पेन फ्रॉम वर्ड्स, शब्दांनी जी इजा पोचते, शब्दांनी जी वेदना आपल्याला मिळते, ते स्कार, ते व्रण, ते ओरखडे कुठे राहतात? ऑन माइंड अँड हार्ट दॅट्स टेंडर. ते आपल्या मनावर तसेच राहतात. आपण ते लवकर विसरू शकत नाही. The physical wounds have healed after some time. It will take 1 week, 2 weeks, 1 month. But after that, we feel better. But unkind words, bitter words, unpleasant words, they leave permanent scar on the mind, on heart. एक कायमस्वरूपी अशी खूण आपल्या मनावर उमटून जाते, जे वाईट शब्द आपण ऐकलेले असतात त्यांची. Cuts and bruises now have healed. It's words that remember. आणि लक्षात राहतात ते फक्त शब्द. Our physical injury can be healed. शरीराला जी दुखापत होते ती लवकर भरून निघू शकते. But hard words, they leave their scars on our mind and they remain forever. शब्द विसरले जात नाही. शब्दांनी झालेली वेदना ही अनेक दीर्घकाळपर्यंत आपला पिच्छा पुरवते. म्हणून इट्स वर्ड दॅट आय रिमेंबर. शब्द हे लक्षात राहतात. सो ऑलवेज यूज very good words to others. Always give inspiration by your words. Always spread positive energy with your words. कारण शब्द हेच आपला पिच्छा पुरवत राहतात. चांगले शब्द आपल्याला चांगले रिटर्न्स देतात आणि वाईट शब्द आपल्या मनावर ओरखडे उमटवून जातात. So that is depend on us. How we shall use our words. हे आपल्यावर आहे की आपण आपल्या शब्दांना कसं वापरायचंय. आपल्या विचारांना आपण स्वतः त्याचं ऑब्झर्व करायचंय. आपल्या शब्दांना आपण तोलून मापून बोलायचंय. कोणालाही त्यांनी इजा पोहोचणार नाही, कोणीही दुखावलं जाणार नाही याची काळजी आपण घ्यायची. आणि जितके छान, सकारात्मक, प्रेमळ
दुसऱ्यांना प्रेरणा देणारे, अशी भाषा, असे शब्द जेव्हा आपल्या तोंडातून बाहेर पडतील, त्यांनी एक आनंद, सकारात्मक ऊर्जा आपल्या आजूबाजूला निर्माण होते. म्हणून ऑलवेज रिमेंबर, ऑलवेज टेक केअर ऑफ युअर वर्ड्स which you are using while speaking. So friends, this is very beautiful poem which tells us the importance of word. हे एक सत्य आपण शिकतोय की जीवनाला आकार हा शब्दांनी मिळतो. आपण जसे शब्द वापरू तसं आपलं जीवन घडेल. आपण चांगले शब्द वापरलो, एक चांगली पर्सनॅलिटी, एक चांगली व्यक्ती म्हणून आपण ओळखलं जाऊ, आणि आपण चुकीच्या शब्दांचा उपयोग केला तर मग अनेकांच्या नजरेत आपली किंमत कमी होईल. सो दिस इज द ट्रुथ अँड दिस इज द इम्पॉर्टन्स ऑफ वर्ड इन आवर लाईफ. नाउ लेट्स गो अहेड. Once again, see the meaning. Scar, mark left by wound. And what is the meaning of heal? To cure, बरं होणं. So these are the 3 stanzas of our poem. Now, friends, this is evaluation part of our today's lesson. State whether you agree or disagree with the following statements. Who will read the first line? Madam, can I, Neha? Yes, Neha, please go ahead. Agree and harsh words injured and hurt like shower. Are you agree or disagree? म्हणजे तुम्ही सहमत आहात की असहमत आहात पहिल्या वाक्याशी? Yes, I am agree. Yes, agree. Yes. Who will read the second? Teacher, can I, Arush? Yes, Arush. The wounds caused to our body never heal fast. Disagree, teacher. The wounds caused to our body never heal fast. Yes, disagree. बरोबर. आपल्याला शरीराला ज्या वरून होणाऱ्या जखमा आहेत त्या लवकर बऱ्या होतात. थर्ड वन. Teacher, Arush? Yes, Arush. The insult caused by word disturbs our mind for a short period of time. Agree. Carefully, Arush. The insult caused by words. Teacher, can I, Gayatri? Yes. Gayatri, give the answer only. Yes. Teacher, disagree. Disagree. The insult caused by words. जो शब्दांनी आपला अपमान होतो. That we never forget. Disturbs our mind for a short period of time. Disagree. कारण हा अपमान आपण विसरू शकत नाही दीर्घकाळ पर्यंत. And last sentence, who will read? Teacher, can I, Gayatri? Yes, Gayatri. We should use very kind and gentle words when we speak. Teacher, agree. या वाक्याचा अर्थ काय गायत्री? आपण बोलताना चांगल्या दयाळू सारखे शब्द किंवा आणि जंटल शब्द आपण बोलण्यात वापरू. खूप नम्र आणि प्रेमळ. व्हेरी गुड गायत्री. असे शब्द आपण बोलताना वापरले पाहिजे. व्हेरी गुड. दिस इज द मॉरल ऑफ आवर पोएम. आपण नेहमी अशा प्रकारच्या शब्दांचा उच्चार केला पाहिजे. नाव लेट्स. आपल्याला या कवितेतून समानार्थाचे सिनोनिम्स मीन्स सिमिलर वर्ड्स. इंजरी. व्हॉट इज द सिमिलर वर्ड फॉर इंजरी इन आवर पोएम? I'll tell. Bruise. जखम. Dedicate. Teacher, can I, Gayatri?
ओके. टेंडर म्हणजे अतिशय सूक्ष्म, नाजूक. एक Hard. सिनोनिम पेन. ओके. तुम्हाला काही ठिकाणी याचा एकलस कार असा अर्थ दिसतो, पण त्यापेक्षा पेन हा अधिक जवळ जाणारा शब्द आहे. एक पेन. टीचर क्योर्ड हील. क्युअर्ड हील. एम्बॅरेस मॉर्टिफाय. येस. मॉर्टिफाय म्हणजे आपल्याला पाण उतारा झाल्यासारखं वाटणं, आपली मान लाजेने खाली जाणं, याचा अर्थ एम्बॅरेस. क्युअर्ड हील. नाउ फ्रेंड्स, कॅन यू टेल मी द अँटोनिम्स ऑफ फॉरगेट? Teacher, remember. Yes, very good. Flat. Covered. Yes. Please repeat the answer again. Curved. No. Try again. Curved. Curved. Yes. Curved. Okay. Make. Teacher, break. Yes. Rise. Rise. Teacher, fall. Yes. Outside. Inside. Inside. Okay. So आपल्या कवितेमधूनच आपण सिनोनिम्स आणि अँटोनिम्स शोधलेले आहेत. फ्रेंड्स, इन दिस पोएम there are 3-4 examples of figure of speech also. In this poem there is alliteration, there is repetition. आपल्याला इंग्लिश वर्कशॉप मध्ये सुद्धा अशा प्रकारचा प्रश्न आहे आणि तुम्हाला फिगर ऑफ स्पीच आता व्यवस्थित माहित झालेले आहेत. त्यामुळे alliteration, रिपीट सेम साऊंड, स्टिक अँड स्टोन्स, बरोबर, या पद्धतीने तुम्हाला तिथे alliterationचं उदाहरण सापडेल. बॅट्स अँड ब्रेक्स. तर हे alliteration जी उदाहरणं आहेत तीही तुम्ही या कवितेमधून शोधा. रिपीटेशनची काही उदाहरणं आहेत. रिपीट म्हणजे तो वर्ड पुन्हा पुन्हा रिपीट होणं, सॉरी लेटर पुन्हा पुन्हा रिपीट होणं. इथे स्टोन्स अँड स्टिक्स, ब्रेक ओनली स्किन, SSS, रिपीटेशन ऑफ S. So find out the many examples of alliteration and repetition from this poem. And this is the homework. Now, काय करायचंय आपल्याला होमवर्क मध्ये? ऍप्रिसिएशन लिहायचंय तुम्हाला या पोएमचं. मग तिचं टायटल आलं, पोएट नेम आलं, स्टांजास किती आहे, व्हॉट इज द थीम, व्हॉट इज द मेन आयडिया ऑफ दिस पोएम. या पद्धतीने द पॉइंट्स आर गिवन हिअर. गो थ्रू द पॉइंट and write the appreciation of the poem. And one more thing is, friend, find 5 quotations. जेव्हा तुम्ही गुगलवर सर्च कराल, खूप सुंदर सुंदर कोटेशन्स असतात कितीतरी विषयांवरचे. तर हे कोटेशन्स पाहायला शिका. ते आपल्या लेखनामध्ये, रायटिंग मध्ये आपण वापरायला आपण शिकूया. यासाठी एक कोटेशन्स, वर्ड वरती तुम्हाला खूप सारे कोटेशन्स सापडतील. तर हे तुम्ही गोळा करा, सुंदर अक्षरात लिहा. सो दिस इज द होमवर्क फॉर आवर टुडेज लेसन. सो फ्रेंड्स, कंप्लीट युअर होमवर्क. रीड दिस ब्युटिफुल. येस. कोटेशन्स म्हणजे काय? कोटेशन्स म्हणजे सुंदर विचार. ओके. कोटेशन्स म्हणजे सुंदर विचार. मग आता समजा तुम्ही एखादा विषय त्याच्यामध्ये टाकला, ट्रूथ, फ्रेंडशिप. तर फ्रेंडशिप टाकल्यानंतर तुम्हाला अनेक थोर व्यक्तींनी लिहिलेले किंवा ज्याच्यावर एक सुंदर छोट्या छोट्या कविता म्हणा, ज्याच्यातून खूप पॉझिटिव्ह असा विचार, मॉरल टीचिंग आपल्याला मिळते, त्याला कोटेशन्स म्हणतात. आणि हे जर तुम्ही एक वही केली आणि लिहून काढले तर तुम्हाला ते तुमच्या निबंधामध्ये वापरता येतील. तुम्ही वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला तर त्यात तुम्हाला वापरता येतील. जर तुम्ही मराठीत टाईप केलं, मराठी कोटेशन, सुंदर विचार, हे तुम्हाला त्याचा संग्रह करून आपलं जे लेखन आहे ते अधिकाधिक छान करता येईल. कोणताही तुम्हाला जो विषय हवाय तो तुम्ही जर गुगलवर टाकला, त्याचे कोटेशन्स शोधले तर अनेक सुंदर सुंदर विचार आपल्याला तिथून मिळतात. तर तुम्ही शोधा सर्वांनी नक्की. आणि पुढच्या तासाला तुम्ही काय कोटेशन्स शोधलेत वर्ड्सवर
ते मला सांगा. So friends, complete your homework, read this beautiful poem, and always remember the moral, the teaching of this poem. Always use your words carefully, be polite, use good words, and spread joy and happiness with your words. Okay, thank you friends.